आपल्याला जर जीर्ण ताप झाला तर हा ताप लई खतरनाक राहतो. कारण हा ताप गोळी खा काही खा कधीच लवकर जात नाही. गेल्यासारखा जरी वाटला तरी नाडी धरून राहतेस. कधी कधी 2 दिवसां 3 दिवसाआड हा ताप आपला तक्त म्हणून हजर राहतोस. तर अशावेळी आपल्याला ही गावरान वनस्पती कामी येते. हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो. आता मी शेतामध्ये आहे. ही गोपीन नावाची वनस्पती आहे. आमच्या शेतामध्ये भरपूर सापडते. या वनस्पतीचा उपयोग करून आपण काढा बनवू शकतो. या काढ्यामध्ये काही गोष्टी टाकाव्या लागतात. तर का टाकावायचं ते तुम्हाला संपूर्ण सांगतो. फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा मग व्हिडिओ संपल्यानंतर. आता हे बघा, याला म्हणतात गोपीन. याला उंदीर काना असे सुद्धा म्हणतात काही भागामध्ये. तुमच्या भागात का म्हणते मला माहीत नाही. तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहून सांगा व्हिडिओ पाहून झाल्यावर. आमच्याकडे याला म्हणते गोपीन. तर कसं करायचं, हे मूठभर गोपीन काढून घ्यायचे आहे. तसेच लागणार आहे मूठभर कडून निंबाचे पानं, मूठभर दुर्वा नावाचं गवत, 1-2 हळकुंड लागते, गुळवेलचं कांड लागते 1-2, तसेच 2 खारका, 2 बदामा. या एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. या आपण टाकायच्या. 1 लिटर पाणी टाकायचं आणि मग ते पाणी उकळायला ठेवून द्यायचं. हे सर्व सामग्री त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि जेव्हा पाणी पावभर शिल्लक राहते तेव्हा ते उतरवून घ्यायचं आणि मग 1-1 कप सकाळ दुपार संध्याकाळी प्यायचं. रात्री जेव्हा आपले जाग येते त्यावेळी सुद्धा आपण 1 कप प्यायचं. तुमचा जीर्ण ताप 1-2 दिवसामध्ये गायब झालेला असेल, असा आम्ही अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला आम्ही सांगत आहोत. तर तुम्ही हा उपाय करून पाहिले काही हरकत नाही. कारण तर हे आपण याची भाजी सुद्धा करून खाऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही अशी ही पॉवरफुल औषधी आहे. गोपीन नावाची औषधी आहे. तर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत जा आमचे असेच आरोग्यविषयक व्हिडिओ. नमस्कार.